वतीने दमदार आणि धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून 12 वाहनांसह 15,63,000चा मुद्देमाल जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आलंय। आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईमध्ये एका दिवसात अवैध बनावटी देशी विदेशी मद्य वाहतूक करणारे 12 वाहने 15,63,313 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच ढाब्यांवर पिणाऱ्यांना 2 लाखांचा दंड केला। विधानसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत 15 गुन्हे नोंद करण्यात आले असून 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईत 2700 लिटर गुळ मिश्रित रसायन, 593 लिटर हातभट्टी दारू, 26 लिटर देशी मद्य, 84 लिटर विदेशी मद्य, 15 लिटर बियर तसेच 77 लिटर बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून 12 वाहने जप्त करण्यात आली आहेत। यात एक 4 चाकी वाहन, एक ऑटो रिक्षा आणि 10 मोटरसायकली यांच्यासह एकूण 15,63,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई निरीक्षक RM चौरे, JN पाटील, OV खाटके, DM बामणे, पंकज कुंभार, भवड, मारुती मोहिते तसेच दुय्यम निरीक्षक RM कोलते, धनाजी पवार, समाधान शेळके, सुखदेव शीर, श्रीमती बहुधाने, अंजली सरवदे, निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, आनंद जोशी, नंदकुमार बेळापुरे, शोएब बेगमपुरी, वसंत राठोड, चेतन वनगुंटी, इस्माईल गोडीकट, कपिल स्वामी, विकास वडमिरे, विजय शेळके, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे यांनी पार पाडली। आचारसंहिता कालावधीमध्ये 15 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण 185 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। सदर कालावधीत 42 वाहनांसह एकूण 1,30,946 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध कारवाया करण्यात येत आहेत। काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाईत अवैध मद्य वाहतूक करणारे 12 वाहने एकाच दिवसात जप्त करण्यात आलेले आहेत, ज्यात अक्कलकोट नागनसूर रोडवर बनावट मद्य वाहतूक करणारी एक रिक्षा व 2 मोटरसायकली जप्त करण्यात आले। त्याचप्रमाणे सांगोला येथून एक 4 चाकी वाहन हे मद्य वाहतूक करताना अवैध मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आले व जिल्ह्यातील विविध भागांहून 10 मोटरसायकली काल एका दिवसात जप्त करण्यात आल्या। त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधी लागल्यापासून सदर विभागामार्फत 185 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्याच्यात 42 वाहने जप्त करण्यात आलेली आहे व 1,30,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्री व मद्य प्राशनाचे प्रमाण वाढू नये यासाठी विविध ढाब्यांवर कारवाया करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी शहरात विनापरवाना मद्य विक्री होत असते, अशा ढाब्यांवर दारू पिणे हाही गुन्हा आहे व ह्या केलेल्या कारवाईत शहरातील विविध हॉटेल जसे हॉटेल दुर्गा, हॉटेल मातोश्री, हॉटेल सावजी, कोल्ड ड्रिंक्स अशा विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या व प्रत्येक ढाबा मालकाला प्रत्येकी 25,000 दंड ठोठावण्यात आला आहे व मद्यपींची ब्रेथ अनालायझर टेस्ट करून त्यांना माननीय न्यायालयापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने मद्यपींना 3 ते 5,000 एवढा दंड करण्यात आला आहे। सदर कारवाईत एकूण ढाबा चालक व मद्यपी यांना एकूण 2,04,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो त्यासाठी मद्य विक्री करण्यासाठी देखील ह्या विभागामार्फत परमिट रूम, वाईन शॉप दिलेले असतात। त्याशिवाय अन्यत्र मद्य सेवन करणे हा गुन्हा आहे। त्यामुळे ढाब्यावर अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर मद्य प्राशन करणे, त्याचप्रमाणे विनापरवाना मद्याची वाहतूक करणे टाळावे, जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही व आपण सुजाण नागरिक या नात्याने निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही अवैध मद्याच्या आमिषास बळी पडणार नाही ही दक्षता घेण्याचे आवाहन सदर विभागामार्फत करण्यात येत आहे।